पाच परी शिखर सुरुवातीच्या चालवायच्या तर शिखर तरी नाही चालवायच्यात आम्ही त्यातनं सुरू करीत चालते प्लॅन होणारच की आपल्यावर मग आहे का तिथं थांबा म्हणजे प्रसन्न वाटतं नाही अरे हा चलो रेडी बोलल्याच्या नादात इकडे येऊ नका बघत तिकडे त्यांच्या अंगावर गेलं तरी चालतंय पडायला कशाला काटा आहे पुढं पडू नका मागे जायचं डायरेक्ट मागे सरूच नका किंवा विनोदी पाटील तुम्ही असं घेऊन पाडू तुला शिवचा भांडणं करायच्यात ना 5-6च्या दरम्यानच कर म्हणजे अंधार पडायच्यात आपण ए शेण्या तुला पहिली लाज वाटायला पाहिजे होती का अरे आणतो फंटू माणसाच्या बेकड्या माणसाच्या घरी जाण्यापेक्षा माझ्याकडे यायचं दिलदार मित्राकडे यायचं बावळट इतकं कुत्र लाभाड बोलतोय आज तुझ्याच कडे तू पहिल्यांदा तर तुलाच हाका मारत होतो काय हरामीने फोन उचलला आणि वहिनीला शिमा वहिनीला म्हणते बाळ्याचा फोन आलाय मग 100% राजा काहीतरी पोटाला वाढवला आहे तू चेक केला आहे रे चलो रेडी लवकर फ्रेम आउट करा आम्हाला 2 पावलं चालले की सापडा डावा पाय आधी नाही एवढा नाही सर तेच आपण हे बोलतोय न्यूशी तिथे म्हणा न्यूशीला घेऊन ये टाकी त्यांनाकडे असेल चला ठेवा लागेल रामभाऊ मग विषय थोडस आता इथे येऊन बोला असं तर काय अडचण इथे येऊन बोलला असं का इथे येऊन मग कसा विषय घेतला असता का तिथल्या मग कवा आधी आम्ही बोलायला पाहिजे तिथून पडला तर तुम्ही कुठून पडलाय तिथून ना पडलाय तुमची चढा मराठी पाळी उरली ना गाणं आपल्या का तापला हेच कळा ना जो येतोय की त्यांना वाजवून जातोय झालं काय गाणं गाण्याला कुठं जायचं म्हटलं तुमच्या सगळ्या अडचणी मग भाव घेऊन होणार होत्या आणि तो पण थोडासा वाद होईल तिथं तिथं काहीच नाही विषय जायचं होतं मला बाहेर तेच की माझं काम म्हणलं की 17 मोडा घालायचं आणि तो ही रेड्यासारखं झोपला इथं त्यावेळेला नंतर मग भाव येतात सतीश पाटील राणाचं वाटवं केलं की शशाने सगळं लागणच भिजवून टाकते आधी आपण भिजवले ना आता नंतर त्यांनी बी भिजवले गेली लागेल मग तिथे पाटी ही करत येत मग ठेवा की गडी चांगला आहे ते असू द्या तुम्ही बी कोरपडी केलेलं दाखवायची त्याचे नाव खबर पडलेलं त्याला हे करायचं तुम्हाला तुम्ही पोरांनी किंवा तो असं प्लॅन करू असं करायचं आता हे स्वीट नवरा बायकोचं पकार मग मी
हा ते एवढं काय रागायचे कारण आहे पाय तोंडात गेला म्हणून तोच पाय माझा कुत्र्याने मगाशी चाटला तर मी कुत्र्याला काय म्हणलो नाही नाही कुत्र सुद्धा खुश झालं नाही कुत्र्याला मी काय म्हणलो नाही रेडी रोल साऊंड रोल कॅमेरा गाणं ते हा ना जायचं तयार जनी मला वाटतं काम शिकवणं परिस्थिती घ्यायला आपल्याला काय म्हणायचं माझ्या डोक्यात अशी आयडिया आली पाटलांनी लागण बापडे पुढे की नाही बाजूला बसून इथे की माठ थोडा इथे की पुढे इथं घ्यायचं का तिकडे गेला अजून थोडंसं रानात घ्या ना रानात घ्या कारण दोन्ही सीन लागू पाठवून जातील मग आता इथं रानातच आहे खाली मोटर कशी होईल काय का बोकर खातोय बोकर ही बोकर कुठेच आपल्याला आता बघायला मिळते ही आपल्या बांधावर असते शेतातील ही चिकट जरी असली तर निश्चितपणे आयुर्वेदिक असते छान लागते गिळगिळीत लागते पण चांगलं आहे शरीरासाठी पौष्टिक असतं बोकर ही बोरासारखी दिसते पण डिंक कसा असतो डिंक गम तसे लागतं घरी रामभाऊ म्हणते रानातच आहे की आम्ही बी मग कुठल्या कुठल्या एकरात या मग ती अशा अशा मग चला म्हणून तिथं ती गाणं ही झालं या हा इथंच येणे निश्चित मग तू चला शशी काय करतो तू काय करू बसल्याला किंवा झोपल्याला काय घे ना शिशी लवकर काहीतरी ही कर काय करतो खाली खाली बस बायाचं चिकुली काढते हाताचा असं आश्रय वागले मग कोण ठेवाय जागा ठेवली नाही मला मारून गिरू नका भाऊ मारून गिरू नका त्यांची लागण भिजावली वेळ तू हा कोणाची पाटलांची लागण फुल केली तो गेले की नाही सगळे 3 एकर लक्ष द्यायला काय मरत होता काय रे नाही त्याचं बोलणं खायला लावतोय मला नाही तसला कांगारावळा करू नको त्यांचं बियाणं भरून द्यावा लागेल